हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अत एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 36. अर्जुन उवाच. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत्प्ररुष्यत्यनुरज्यते च. रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगाः. अर्जुन म्हणाला, ऋषिकेशा, अत्यंत उचित असे तुझे नामसंकीर्तन करून हे जगत हर्षाने उचंबळून येऊन अनुरागाला प्राप्त होत आहे. तमाम दुर्जन दानव भीतीने दशदिशेने पलायन करत आहेत आणि सर्व सिद्ध सज्जन आपणाला नमस्कार करत आहेत. हे जे घडत आहे ते उचित आणि योग्य असेच आहे. त्या अत्यंत अद्भुत, अलौकिक, दुर्मिळ, न भूतो न भविष्यती, भव्य, दिव्य आणि परिपूर्ण अशा विश्वरूप दर्शनाने अर्जुनाच्या भगवत भक्तीच्या भावना उचंबळून आल्या आहेत. तो भगवंत श्रींच्या त्या दर्शनाचे 2 परिणाम येथे सांगत आहे. भगवंत श्रींच्या नामसंकीर्तनाने, भजन पूजनाने, पूजा अर्चनेने, जपजाप्याने नेमके काय होते ते येथे अर्जुन सांगत आहे. हा त्याचा जागेवरचा स्वानुभव आहे. दर्शन होताच क्षणीची त्याची प्रचिती आहे. हे 2 परिणाम फार मूलगामी आणि महत्त्वाचे आहेत. पहिला परिणाम म्हणजे तुझ्या या दर्शनाने दार्शिक तुझे नामसंकीर्तन, भजन, नर्तन, पूजा, अर्चना, जपजाप्त करू लागतात. ते तुला पाहताच क्षणी भावभक्तीने उचंबळून येतात. त्यांच्यातील सज्जन जागा होतो. त्यांच्यात अनुराग उत्पन्न होतो. राग म्हणजे भावभावना. अनु म्हणजे या भावभावनांच्या मागोमाग त्यांच्यात प्रेम, वात्सल्य, माया, ममता, श्रद्धा, भक्ती इत्यादी असे उचित भाव निर्माण होतात. यामुळे त्यांचे जीवन बदलून जाते. तुझ्या दर्शनामुळे त्या दार्शिकांच्या मनातील दुष्ट भाव क्षीण होतात आणि सुष्ट भाव उदित होऊन ते स्थिर होतात. सर्वत्र मांगल्य पसरते. दुसरा परिणाम म्हणजे ज्यांच्या मनातील दुष्ट भाव लोप पावत नाही असे दुष्ट तसेच दुर्जन राहत असले तरी ते तेथून धूम पळत सुटतात. याचाही शेवटी चांगलाच परिणाम होतो. जीवनात अशा प्रकारे प्रवाहाला विरोध करून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पळून ते एक दिवस थकतात आणि हा विरुद्ध मार्ग अयोग्य आहे हे त्यांच्या यथाकालावधी लक्षात येते आणि ते योग्य मार्गावर येतातच येतात. लक्षात घ्यावे की परमेश्वराकडे सन्मुख होऊन पावले टाकली तर परमेश्वराजवळ आपोआपच पोहोचणे होईल. परंतु परमेश्वराकडे जरी पाठ करून पावले टाकली तरीही विश्व हे वर्तुळाकार असल्यामुळे परमेश्वराकडेच येणे होईल. त्यामुळे जरा उशिरा आणि परमेश्वराच्या मागच्या बाजूने येणे होईल इतकेच. परंतु तो दयाघन दशदिशांनी दर्शन देत असतो. त्यामुळे त्यावेळी त्या दुर्जनांचाही उद्धार होईल. एक महत्त्वाचा मुद्दा असा की प्रत्येक जीव हा दुष्ट आणि सुष्ट अशा गुण आणि अवगुणांनी व्यापलेला असतो. कोणीही एकाच प्रकारच्या गुणा व अवगुणांनी भरलेला नसतो. प्रत्येकात चांगले वाईट असे दोन्हीही भाव असतात. जशी संधी येईल त्याप्रमाणे तम, रज, सत्व अशा त्यावेळी तो गुण पुढे होत असतो आणि त्याप्रमाणे आपले आचरण होत असते. भगवंत श्रींच्या उपासनेमुळे आपल्यात चांगले तेच भाव बळकट होत जातात आणि वाईट ते भाव क्षीण होत जातात. याचा अर्थ परमात्म्याच्या दर्शनाने सज्जन उपासनेमुळे हर्षाने उचंबळून येतात आणि दुर्जन दशदिशेने पडून जातात. अर्जुन शेवटी म्हणतो की हे जे घडत आहे ते उचित आणि योग्य असेच आहे. यामुळे सज्जनांचे जीणे सुसह्य होईल, नाही तर सर्वत्र भीती निर्माण होईल. कोणीही सृष्टी लीलेचा आनंद घेऊ शकणार नाही.
जे दुर्वृत्तीपासून पळून जाणार नाहीत, जे सुधारणार नाहीत, जे धर्माने आणि न्यायनीतीने वागणार नाहीत, त्यांचे पारिपत्य करणे हे क्षत्रियांचे कर्तव्यच आहे. हरिओम.